न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। संगमनेर शहरात कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। 3 आरोपींकडून 8,70,800 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत। सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करणाऱ्या ठिकाणांची आणि गोवंशीय जनावरांची कत्तल करून गोमांस विक्री करणाऱ्या इसमांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत आदेश दिलेले आहेत। सदर आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे, पोलीस अंमलदार संतोष खैरे, अमृत अडाव, योगेश कर्डिले, महादेव भांड यांचे पथक तयार करून सदर पथकास संगमनेर शहरामध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करणाऱ्या इसमांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत सूचना आणि मार्गदर्शन करून पथकास रवाना करण्यात आले। पथक दिनांक 4 जानेवारी रोजी संगमनेर शहर परिसरामध्ये कत्तलखान्यांची माहिती काढत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत इसम नामे अब्दुल समद जावेद कुरेशी राहणार भारतनगर संगमनेर हा त्याच्या साथीदारांसह गल्ली नंबर 6 जमजम कॉलनी संगमनेर येथे स्वतःच्या जागेत पत्र्याच्या शेडमध्ये गोवंशीय जातीचे जिवंत जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने आणून त्यांची कत्तल करत असल्याची पथकास माहिती प्राप्त झाली। पथकाने तात्काळ बातमीतील ठिकाणी जाऊन खात्री केली असता सदर ठिकाणी 3 इसम गोवंशीय जनावरांची कत्तल करत असताना दिसून आले। यावेळी पथकाने 3 इसमांना ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव अब्दुल समद जावेद कुरेशी वय 27 वर्ष राहणार गल्ली नंबर 2 भारतनगर संगमनेर तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर, सकलेन जाकीर कुरेशी वय 30 वर्ष राहणार सदर, रेहान अल्ताफ शेख वय 20 वर्ष राहणार दिल्ली नाका इस्लामपुरा संगमनेर तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले। सदर इसमांच्या ताब्यातून 8,70,000 रुपये किमतीचे 2900 किलो गोमांस, 800 रुपये किमतीची एक कुऱ्हाड, कासन आणि सुरी असा एकूण 8,70,800 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। ताब्यातील आरोपींविरुद्ध संगमनेर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या गुन्ह्याचा पुढील तपास संगमनेर शहर पोलीस स्टेशन हे करीत आहेत। सदरची कारवाई सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केली आहे। न्यूज सुपर वन साठी वृत्त संकलन विभाग अहिल्यानगर।